नमस्कार, मी सागर नलावडे. तुमच्या एका हा माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ बेसिकली आणि तुमचं सगळ्यांच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सोन्याची ही जी निच्चांक पातळी हायेस्ट गेलेली आहे, जवळपास 1,40,000 रुपये हायेस्ट अशी पातळी सध्या गेलेली आहे. आणि देशामध्ये जवळपास 45 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही लोकांनी सोन्यामध्ये केलेली आहे. म्हणजे हायेस्ट अशी इंडियामध्ये जवळपास आतापर्यंत सोन्यामध्ये ही इन्व्हेस्टमेंट लोकांची झाली आहे. बऱ्याचशा अशा घरगुती महिला असतात त्या सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, पण त्या जवळपास बाहेर ते सांगत नाही. पण त्यांची जवळपास इन्व्हेस्टमेंट सध्या तरी एवढी आहे. आणि ते तुम्हालाही जर समजा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासाठी आता चांगली संधी आहे आणि तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. पण सध्या सोनं हे जवळपास 1,40,000 रुपयापर्यंत आहे. तर तुम्ही सध्या ते घेऊ नका, कारण की ते सध्या खूप महाग आहे. जर तुम्ही आता इन्व्हेस्ट करशाल थोड्या दिवसांनी ते पडलं तर ते तुमचा लॉस होणार त्यामध्ये. तर सोनं थोडं खाली येऊ द्या आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला बाकीच्या दुसऱ्या गोष्टी जसं की क्रिप्टो झालं, आणखी बऱ्याचशा दुसऱ्या काय काय आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट न करता तुम्ही इन्व्हेस्ट हे फक्त सोन्यामध्ये करा. कारण सोन्यानं जो रिटर्न दिला आहे मागच्या काही 10 वर्षामध्ये तो तेवढा रिटर्न मला वाटतं कोणत्याही स्टॉकनेही दिला नसणार आणि कोणत्याही कुठे क्रिप्टोमध्ये कशातही दिला नसणार आहे. तर त्यामुळे तुम्ही ते केलं पाहिजे आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, सिल्वरमध्ये करा. सिल्वरही बऱ्यापैकी चांगलं वाढलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही करू शकता. कारण गोल्ड हा असा एक ऑप्शन आहे की हा गोल्ड मला तर वाटतं अजून कालांतराने खूप वाढणार आहे. सध्या तर 1,40,000 आहे, पण जवळपास 2026चं त्याचं प्रेडिक्शन आहे की तो 2,00,000च्या पुढे तोळं जाणार. तर तुम्ही विचार करा, जर तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचे जवळपास 60,000 ते 70,000 रुपये एका वर्षात वाढणार आहे. तुम्हाला कोणताही शेअर एवढे पैसे देत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करा आणि अशा नवीन नवीन टिप्स आणि ट्रिक्ससाठी किंवा नवीन नवीन अपडेट